इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर में बीवीजी सफाई कर्मचारियों ने आज से काम पूरी तरह बंद कर दिया है। पिछले कई महीनों से वेतन समय पर न मिलने के कारण कर्मचारियों का गुस्सा फूट पड़ा। आज बुधवार को शहर के करीब 100 कचरा गाड़ियां चक्का जाम कर खड़ी है। महिला और पुरुष कर्मचारियों ने बड़ी संख्या में इकट्ठा होकर कंपनी और प्रशासन के खिलाफ नारेबाजी की। इस बीच बीवीजी कंपनी के प्रोजेक्ट मैनेजर विनोद रेड्डी ने 2 दिन के भीतर वेतन का आश्वासन दिया है, लेकिन कर्मचारियों का कहना है कि जब तक पैसे बैंक खाते में नहीं आते हड़ताल खत्म नहीं होगी। मानसून के इस मौसम में कचरा न उठाने से जलगांव के नागरिकों की मुश्किलें बढ़ सकती है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। तुम्ही धमकी देता सर बोल नको मध्ये नाही तो मनोज बोल नका बोला तुम्ही नाही तो बोल ना ते बोल नका बोला। आज या ठिकाणी तुम्ही आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे। पगाराचंच मागणी आमची वाली दर ही तुमची दर 10 महिन्याची तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला। दर महिन्याचीच भूमिका आहे हो, दर महिन्याचीच बोम आहे। काय मागणी दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, 15 दिवस पडून गेले ना, मग आता काय करायचं? आणि दर महिन्याला हेच बोंब आहे। दर महिन्याला होतंय ना, जर टायमावर पगार झाला तर अडचण येणारच नाही। जो तो त्या कामाची पडली सगळ्यांना, पुरे कामच करतील ना, कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला कामं बंद ठेवतील? बीजीकडनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्रास दिला जातोय का कामगार? का ठेकेदाराकडून काही त्रास आहे का तुम्हाला या संदर्भात? सर आम्हाला तर नाही अजून। बाकीच्यांना इतर कामगारांना आता ज्यांना असेल ते बोलतीलच ना। ठीक, तुमचं नाव? विमल अशोक पारधी। जे रेग्युलर पेमेंट करायचं आहे आम्ही 100% त्या प्रयत्नात असतो। याच्या आधी आपण सगळ्यांचे पेमेंट केलेले, गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला पेमेंटची अडचणी, तरी पण गेल्या महिन्यात ते पेमेंट शेवटला ऍडजस्ट करून आपण दिलाय। पण आहे ना बरोबर 100% मी तुमच्या गोष्टी अग्री करतो। सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, सगळ्यांनी सपोर्ट केला, मी 100% अग्री करतो। काय प्रकार आहे? आपण सकाळपासून या ठिकाणी काम बंद आंदोलन केलं। आज महिना भरून 15 दिवस झालेले तरी कंपनीने पगार केलेला नाही। आज सगळ्यांना घर भाडे वगैरे भरावं लागतं। कंपनी सांगते आम्हाला की मग तुम्हाला जो रोज डिक्लेअर झाला त्याच्या आम्ही PF कपड्यांचे पैसे वगैरे सेफ्टी किट सगळं कट केलेले पैसे तुम्हाला दिले जातात बुवा, पण जो टेंडर घेतलेला आहे यांनी त्या टेंडरच्या हिशोबाने आम्हाला पगार मिळावा। आणि पगाराची आड अशी मी मागे लेबर कोर्टाला केस टाकली होती, यांनी 7 तारखेला होता आता निकाल। पहिलाच साथे म्हणून सहकारी कामगार अधिकारी त्यांच्याजवळ झालेली होती बैठक, तर रेड्डी सरांनी सांगितलेलं होतं तिथं 10 तारखेच्या आत पगार करू। 10 तारखेच्या वरती आज 5 दिवस झालेले तरी पगार अजून झालेला नाही। कोणत्या आम्ही कंपनीत पगाराची काम विचारणा केली तर अजून 2-3 दिवस सांगताय, तरी आम्ही जेव्हा पगार होईल तेव्हाच आम्ही गाड्या काढणार आहे। कोणती कंपनी? BVG भारत विकास ग्रुप। बरं, आणि पगार किती तारखेला होतो तुमचा असं नियमानुसार? पगार टायमाचा नाही, टाइमच नाही त्या पगाराला, 15-20 तारीख येऊनच जाते। एकाही तारखेला 10च्या आत पगार झालेला नाही। वारंवार हीच गोष्ट घडते का तुमच्या? हो, वारंवार आहे। कामगारांना त्रास पण दिला जातो या कंपनीकडून। काय त्रास दिला जातोय का? मानसिक त्रास आहे, चाबे हिसकवण्याचं हे करता, बायांना चहा पाण्याला जाता, बायांना चहा पाण्याला जाऊ देत नाही। कोण करतं? अधिकारी पण आहे त्याच्यात, बरं, अधिकारी कोण? नाव तर नाही सांगू शकत, पण अधिकारी त्याचे अधिकारी प्रमुख आहेत ते सगळे। आणि 7 ते 3 काम घेत आहे, ओटी म्हणून काहीच दिलेले नाही। 8 घंटे काम झाल्यानंतर ओटी म्हणून आम्हाला काही दिलं नाही। 8 घंट्याच्या वरती काम होतं आमचं सगळं। त्यांनी तिथं असा जबाब दिलेला आहे कैलास साथे म्हणून अधिकाऱ्यांकडे की आम्ही ओटी पण देतो यांना। तुम्ही जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली का? तक्रार केली होती, जेव्हा आमची बैठक झाली नाही यांनी मान्य केलं बस 650 रुपये रोज टेंडर घेतलेलं आहे। 650च्या हिशोबाने आम्हाला पगार पडला आणि 475च्या हिशोबाने पगार टाकता, पण त्याच्यात पण कपात होते। 12,000 12,500 असा पगार टाकला जाते। त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं बा आम्ही
माहिती का, ओटी पण देतोय बा तुम्हाला. जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. त्यांचा ज्या दिवशी पगार होईल त्याच दिवशी आम्ही पूर्ण आमच्या मागण्या लेखी स्वरूपात लिहून घेऊ. त्याच्यानंतरच आम्ही गाड्या काढू. त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याही प्रकारे आलेली नाही. हे काम अचानक बंद झालेलं आहे. कोणत्याही कामगारांनी मला काही बंद करणार आहे किंवा त्यांच्या काही अडचण आहे ते काय मला कोणी कळवलं नाही. हे अचानक काम बंद झालंय त्यामुळे मलाही ती काय समजत नाही अजून यांची अडचण काय. याच्यावरून एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत पूर्ण. त्यांचा आरोप पण आहे की तुम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता असं त्यांचा आरोप आहे. असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करतात. जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं. त्यांच्या म्हणण्यासाठी तुम्ही 7 तारखेचा वायदा दिला होता. यावेळी पगार करायचा पण 7 नाही, यावेळेस असं कोणतं नाही. आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला आपलं पेमेंट करावं लागतंय, आम्हालाही मान्य आहे. पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट जर 4 महिने झालेलं नाही लास्टच्या, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियल अडचणी येतात आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करण्याचा टाइम लागणार आहे. आता कंपनीने काय आश्वासन दिलेलं आहे? आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना. 2 दिवसात आम्ही त्यांचा पेमेंट करू शकतो. त्यांची मागणी पेमेंटचीच आहे. पेमेंट आम्ही 2 दिवसात पूर्ण करतो. गाड्यांमध्ये मात्या भरा, दगड भरा, पण वजन वाढवा असं म्हटलं जातं. असा कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे. कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतोय की बाबा जे आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी. आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही. कंपनी रेप्युटेड आहे. कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जपते. त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी हे खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू. विनोद रेड्डी आहे, प्रोजेक्ट मॅनेजर. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क करें। सभी कामों में माहिर और अच्छी क्वालिटी यही हमारी पहचान है। स्पेशल मंडप डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, बलून डेकोरेशन, लाइट डेकोरेशन, नाइट इवेंट और जो आप चाहे। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138। पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास जलगांव।